सद्भावं सद्गुणं चैव स्वधर्मे सावधानका सत्संगस्तवनवद्यन्त्वं प्रतिष्ठती पार्वती. परमरहस्य ग्रंथ अध्याय 5 चिंतन श्लोक. सद्भाव सद्गुण साधकाचे पहिले लक्षण म्हणजे त्याच्या मनात सर्वाविषयी सद्भाव चांगले भाव असणे. केवळ बाह्य कर्मे करून चालत नाही तर अंतःकरणात दया क्षमा आणि शांती यासारखे सद्गुण असणे आवश्यक आहे. स्वधर्मेन सावधानका अलर्टनेस इन ड्युटी. येथे स्वधर्म म्हणजे केवळ धार्मिक विधी नव्हे तर आपली विहित कर्तव्ये, आपल्या वाट्याला आलेली कर्तव्य अत्यंत सावधानतेने जागरूक राहून आणि निष्ठेने पार पाडणे हीच खरी सेवा आहे असे हा ग्रंथ सांगतो. सत्संग आणि अनवधत्व कंपनी अँड ब्लेमलेसनेस. सत्संग साधकाने नेहमी सत्याचा संग धरावा, सत्याचा संग करावा. विवेकी विचारांच्या सानिध्यात राहिल्याने बुद्धी स्थिर होते. अनवधत्व याचा अर्थ निर्दोषत्व किंवा निष्कलंक असणे, ज्याचे आचरण दोषरहित आहे आणि ज्याच्यावर कोणी बोट ठेवू शकणार नाही असा तो अनबद्ध असतो. आंतरिक गुणाची जोपासना. सद्भाव सद्गुण साधनेची पहिली पायरी म्हणजे भाव. मनात जर कुत्सित विचार असतील तर कितीही मंत्र जप केला तरी तो फळाला येत नाही. सद्भाव प्रत्येक चराचर सृष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन मंगलमय असणे आवश्यक. सद्गुण केवळ स्वतःचे हित न पाहता परोपकार क्षमा आणि संयम या गुणांना अंगी बाणवणे. कर्तव्याप्रती जागरूकता. स्वधर्मे सावधानका. येथे सावधान हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. आपण आपले दैनंदिन जबाबदाऱ्या कशा पार पाडतो यावर आपली आध्यात्मिक प्रगती अवलंबून असते. कामात आळस न करणे आणि विहित कर्मापासून ढळू न देणे म्हणजे सावधानता. स्वधर्माचे पालन करताना मनाची एकाग्रता भंग पावू नये हीच खऱ्या साधकाचे लक्षण आहे. सत्संगाचे महत्व. सत्संगस्तवनवद्यन्त्वम. अनवध म्हणजे ज्याला कोणताही दोष नाही, जे शुद्ध आहे. वाईट विचाराच्या संगतीमुळे बुद्धी भ्रष्ट होते. म्हणून संताचा किंवा सत्शास्त्राचा सत्संग हवा. जेव्हा माणूस सत्संग धरतो तेव्हाच त्याच्या जीवनात अनवधत्व म्हणजेच दोषरहित वृत्ती निर्माण होते. स्थिरतेचे अधिष्ठान तिष्ठती. हे तिन्ही गुण सद्भाव सद्गुण स्वधर्म सावधानता आणि सत्संग ज्याच्या ठाई तिष्ठती स्थिर आहेत तोच व्यक्ती या रहस्याला प्राप्त करण्यास प्राप्त ठरतो.